नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच अतिशय आश्चर्यकारक अशी बातमी आहे. काश्मीरमध्ये बर्फाची चादर ही एक साधारण गोष्ट आहे, पण हीच पांढरी चादर राजस्थानमध्ये पाहायला मिळाल्यानं आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. काल राजस्थानमध्ये काश्मीर सारखे नजारे पाहायला मिळाले. राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसासोबत गारपीट झाली. पश्चिम विक्षोभाच्या प्रभावामुळेच राज्यात पावसासह गारपीट झाली आहे असं कळतंय. तर पावसासह गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र राजस्थान सारख्या भागामध्ये काश्मीर सारखं दृश्य दिसलंय म्हणून आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचे व्हिडिओही सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल होत आहेत. आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. कोल्हापूरच्या करूळ घाटाचं काम सुरू असल्यानं आता वाहतूक 13 महिन्यांपासून खंडित झाली होती. पण हे काम अंतिम टप्प्यात आल्यानं एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कर्नाटकांची मुजोरी पुन्हा एकदा दिसून आली आहे. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या लाल परीवरती हल्ला केलाय. एसटी बसला काळं फासलं गेलं. पुन्हा एकदा एसटी बसला टार्गेट करण्यात आल्यानं आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील रिक्षांची भाडेवाढ आजपासून लागू करण्यात आलेली आहे. गेली 5 वर्ष रिक्षा चालकांकडून भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी प्रशासनानं मान्य केली आहे. प्रति किलोमीटर 3 रुपये अधिकचं भाडं कोल्हापूरकरांना मोजावं लागणार आहे. सर्वसामान्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचं दालन आता खुलं झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि नागरिकांच्या संवादाच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे सोमवार आणि शुक्रवार हे 2 दिवस आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं करणार आहेत. नाशिकच्या मालेगाव जवळील मुंबई आग्रा महामार्गावरती 2 भीषण अपघात झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धरणं आंदोलन केलंय. यावेळी त्यांनी अपघातग्रस्त रस्त्यांवरती स्पीड ब्रेकर बसवावं आणि अवजड वाहनांवरती बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. जळगावात कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढला. त्यांचा कोट्यवधी निधी शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांनी 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं, पण त्याची दखल शासन स्तरावरती घेतली गेली नाही. जालन्यात 1,80,000ची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलवरती कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबलनं वाळू वाहतूकदाराला दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी ही लाच मागितली होती. ही रक्कम स्वीकारताना बीड एसीबीच्या पथकानं त्यांना रंगेहात पकडला आणि या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली आहे. वर्ध्यात खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणातील आरोपींकडून वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. त्यांनी पायाळू मुलींना गुप्तधनासाठी मांत्रिकाकडे घेऊन जात असल्याची बाबही उघडकीस आलेली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये मोठ्या संख्येत पायाळू मुलीचे फोटो आणि व्हिडिओचा डेटा अधिकाऱ्यांना मिळालेला आहे. एसटी बस अपघातात तरुणाच्या मृत्यूनंतर राडा करणाऱ्या जमावावरती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. या प्रकरणी 33 जणांवरती अलिबाग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलिबाग एसटी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता आणि या घटनेमुळे संतप्त जमावानं 2 एसटी बसेसची तोडफोड केली होती. दरम्यान आरोपी बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. यवतमाळच्या निलजई गावाजवळील धाबाच्या मालकाला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून 15,200 रुपये घेऊन 3 आरोपी पसार झाले आणि या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी 2 तासांमध्ये जेरबंद केलाय.
नांदेडच्या माहूरमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यानं तलाठ्याला मारण्याची धमकी दिली. यावेळी ट्रॅक्टर चालकाला अडवत त्याची विचारपूस केल्यानं त्यानं धमकी दिली. त्यानंतर तो अवैध वाळूनं भरलेला ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. दरम्यान त्याच्या विरोधात सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नाशिक पुणे रोडवरील मेघराज बेकरीची हातात तलवारी घेऊन तोडफोड करण्यात आली आहे. वडापावचे पैसे दोघांकडून मागितल्यानं कोयत्यानं दुकानाची तोडफोड करण्यात आली. दरम्यान तोडफोड करणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जालना शहरातील नाव्हा रोड परिसरामध्ये रेड्यांची झुंज लावणाऱ्या 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी पैशांची पैंच लावून झुंजीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. गेल्या वर्षभरामध्ये यवतमाळमध्ये 1.5 लाख वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम मोडलेत. शिवाय या वाहन चालकांनी 6.5 कोटींचा दंडही थकवलाय. यावरून यवतमाळमधील वाहन चालकांना कारवाईची भीती नसून ते बिनधास्त असल्याचंच दिसतंय. आणि यानंतर त्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटीच्या एकाही आगारामध्ये स्थानकामध्ये लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षकच नसल्याचं धक्कादायक वास्तव साम टीव्हीनं समोर आणलंय. दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात आणि त्यातून सरकारला, महामंडळाला वार्षिक 3,000 कोटी रुपये सुद्धा मिळतात. पण तरी सुद्धा सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचं साम टीव्हीच्या रिपोर्टमधून समोर आलंय. आणि त्यामुळेच आता या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. एकूण आगार आहेत 251 तर एकूण विभाग आहेत 31. बस गाड्यांची संख्या पाहिली ती 14,000 होते. दररोजच्या महिला प्रवासी आहेत 20 लाख. आणि या सगळ्या महिलांच्या सुरक्षा रक्षकासाठी जबाबदारी ही 2,690 जणांवरती आहे. पण यात एकही महिला सुरक्षा रक्षक नाहीये. आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा मुद्दा तापण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप करण्यात आलेत. तर खोटे कागदपत्र सादर करून शासनाकडून सदनिका लाटल्याचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवरती होतोय आणि म्हणून त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान या दोन्ही मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. पण पक्षश्रेष्ठींकडून या दोन्ही मंत्र्यांना अभय मिळतोय असाही आरोप विरोधकांनी केलाय आणि म्हणून विरोधक आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. यानंतर वळूया टॉप 50 कडे. उर्वरित बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान आढावा. देशांतर्गत प्रवास अधिक सुकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय. IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलाय. हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटरनं प्रवास करणं शक्य होणार आहे आणि या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत करणं शक्य आहे. राहुल गांधींना नाशिक कोर्टामध्ये प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात नाशिक कोर्टात याचिका दाखल झाली आहे. सुनावणीला ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष हजर राहून जामीन घेण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणेची फॉर्च्युनर गाडी सुद्धा जप्त केली आहे. मात्र ही गाडी मारणेनं दुसऱ्याच्या नावावरती घेतलेली आहे. गजा मारणेसोबत सिनेमा पाहण्यासाठी आलेले सर्वजण हे पोलिसांच्या रडारवरती आहेत. पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकीही जप्त केल्या होत्या.
नाशिकमधील एका कॅफेवरती भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांच्या मदतीनं थेट छापा टाकला। यावेळी कॅफेत अश्लील चाळे करत असलेल्या तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना 100 ते 200 रुपयांत रूम देण्यात येत असल्याचा प्रकार कॅफेत सुरू होता। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये दीपक बडगुजर आणि 5 संशयित आरोपींना दिलासा मिळालाय। नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्यासह 5 जणांवरती मकोका लावला होता, मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी मकोका लावण्यास परवानगी नाकारली। दीपक बडगुजर हे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र आहेत। पुण्यात एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। त्यात एक महिला 4 चाकीला बंदी असणाऱ्या पुलावरती गाडी घालणाऱ्याला चांगलाच धडा शिकवताना दिसून आली आहे। त्यात त्यांनी थेट मध्यावरती आलेली गाडी मागे घेण्यास भाग पाडल्याचं दिसून आलंय। तुम्ही हॉटेलमध्ये रोटी खात असाल तर 100 वेळेस विचार करा, कारण एका हॉटेलमधील कर्मचारी अस्वच्छ पाण्यात पीठ मळताना दिसतोय। पीठ मळण्यासाठी घाणेरड्या पाण्याचा वापर करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि यानंतर पोलिसांनी हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे। ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली आहे। ये कानपूर होटल है। दिल्ली सरकारने 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल दिलं जाणार नाही असं घोषित केलंय। शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने हे पाऊल उचललंय। तसंच दिल्लीत 90% CNG बसेस डिसेंबर 2025 पर्यंत हटवण्यात येणार असल्याचं, त्याऐवजी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहे असंही सांगितलंय। काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे रस्ते बंद केले असून जनजीवन विस्कळीत झालंय। तसंच गडमध्ये हिमस्खलन झाल्यानं नदीत बर्फ वाहू लागलाय। पुण्यात ड्रेनेजचं काम सुरू असताना रस्ता खचलाय। सुतारवाडीमध्ये ही घटना घडली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुतारवाडीत मुख्य रस्त्यावरती ड्रेनेज लाईनचं काम चालू आहे आणि हे काम करत असताना प्रशासनानं कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था केलेली नाहीये। आता संबंधित ठेकेदार आणि पुणे महानगरपालिकेवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। नागपुरातील महाल परिसरामध्ये शिवप्रेमींनी आंदोलन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं गेलं। आणि यानंतर राजकीय गोटातून एक बातमी आहे। मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा असदुद्दीन ओवैसींवरती हल्लाबोल केलेला आहे। ओवैसी खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर ओवैसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं, एका पायावरती हैदराबादला जाणार नाहीत असा थेट धमकीवजा इशारा सुद्धा राणेंनी ओवैसींना दिलेला आहे। जो मुगलों ने जो हमारे मंदिरों तोड़ी थी, हिंदुओं के खिलाफ जो षड्यंत्र रचा था, उसके खिलाफ छत्रपति शिवाजी महाराज ने इस्लामीकरण के खिलाफ लड़ाई लड़ी थी। इसलिए ये जो कोई झूठ जो ओवैसी नाम का जो आदमी फैला रहा है ना, उसको बोले इतनी हिम्मत है ना तो कोई हमारे महाराष्ट्र में आके बोल के बताए, फिर देखते हैं वो एक पैर पे हैदराबाद जाता है क्या। आणि यानंतर वळतोय राजकीय बातम्यांकडे। त्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी 12 मार्चला केज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे। उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर ही पहिलीच सुनावणी होणार आहे। बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्हीचं फुटेज पेनड्राईव्हमध्ये द्या अशी मागणी देशमुख कुटुंबानं RTI अंतर्गत केली आहे। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि सुधीर सांगळे हे सर्वजण कारागृहात आहेत। जिल्हा कारागृहाची माहिती त्याचबरोबर जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही संदर्भात आता माहिती मागवण्यात आली आहे। धनंजय मुंडे यांच्यासारखी माणसं राजकारणात असली तर अनेक वाल्मिक कराड तयार होतील अशी टीका अंजली दमानी यांनी केली आहे। तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला।
अनेक महत्त्वाच्या बातम्या अजूनही पुढे जाणून घ्यायच्या आहेत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. साम हेल्पलाईन, तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न, कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.